तसं मित्रांनो हे बघा लेफ्ट साईडला माझे मंदिर आहे, तेच आपण बघण्यासाठी आलो आहे. रात्री इथून गेलो आपण. इतिहास बघा 1950 साली कसं होतं ते बघा. काय आहे ते बघा, किती फ्लोर आहेत बघा. अरे एकदम भारी, एकदम परफेक्ट कलाकृती. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एम ब्लॉग या चॅनलवर. अतिशय भयंकर असा इथं वातावरण झालेलं आहे मित्रांनो, एकदम कडक वातावरण. म्हणजे रात्री लागते थंडी एकदम मस्त वगैरे, आणि आता एवढी गरमी होते ना लिटरली. आणि माझ्या लगेज बॅग वगैरे बांधताना पूर्ण घाम निघाला. मी जॅकेट असलेला जॅकेट काढून ठेवला आणि तेव्हा आत्ता वेअर केलं बघा याने पण. आणि याची अवस्था बघू शकता तुम्ही घामावरून. भरपूर गरमी आहे, त्यामुळे जॅकेट वगैरे काढून ठेवलं. आणि मग नंतर आता जॅकेट वगैरे घालू आणि लगेच निघणार आहेत. तर अक्षयपूर आपला सांगणार आहे आता कुठं जायचं आहे. तो आता बिग टेम्पल आपण विजिट करू, त्यानंतर सीधा वन साइड भाई रामेश्वरा ड्रीम प्लेस. हा ड्रीम प्लेस हो मित्रांनो, लवकरच पोहोचणार आहेत आपण. फक्त 243 आय थिंक मोठा डिस्टन्स किलोमीटर आहे. तर हे माझा आहे, तो माझा आहे. तर मित्रांनो लगेच निघूया न वेल करता. तर व्हिडिओला बघत राहा. जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर मित्रांनो जस्ट रूम सोडलेला आहे आम्ही. आणि गरमी बघायला गेलं तर भरपूर आहे. बघा मित्रांनो लेफ्ट साईडला किती मस्त एकदम मंदिर भारी आहे. हाच बघण्यासाठी चाललो ना आपण. आलेच होता अक्षय ब्रो. वन डेस्टिनेशन. मग नंतर तिथून आपण जाऊ रामेश्वरम, नंतर धनुषकोडी. आपली जो ड्रीम आहे तो आपण कंप्लीट करून घेऊ. तसं मित्रांनो हे बघा लेफ्ट साईडला माझे मंदिर आहे, तेच आपण बघण्यासाठी आलो आहे. रात्री इथून गेलो आपण, पण आपल्याला तेवढा काय दिसलं नाही. पण थोडंफार दिसलं होता, पण व्हिडिओ चालू नव्हते ठेवले आपण. पण आज आपण तेच बघणार आहे. हां, आणि काय मस्त आहे इंटरेस्ट बघा किती मस्त आहे. मग कुठेतरी गाडी पार्क करू आणि याच्यामध्ये जाऊ. आता आम्ही त्या टेम्पलजवळ पोहोचलो आहे. भरपूर मोठा टेम्पल आहे इथे. नॉन प्लेस. फक्त आता जायचं तिथे आतमध्ये, थोडंसं बघायचं आहे, फोटो वगैरे शूट करायचं आहे आणि लगेच निघायचं आहे रामेश्वरमला. आणि अशा प्रकारे भरपूर ऊन आहे इथे, खरंच भरपूर ऊन आहे. टेम्परेचर किती आहे ते आपल्याला पण माहीत नाही, पण भरपूर गरमी. आणि आपण अगोदरच जॅकेट वगैरे घातलं आहे, त्याच्यामुळे अजून गरमी लागणार आहे. तर लवकरच जाऊया आतमध्ये. रात्री दिसलेला हा टेम्पल, पण आतमध्ये गेलो नाही आपण, कारण की आपल्या होमला जायचं होतं, स्टे करायचं होतं. थोडंसं थकलेलो तर त्याच्यामुळे. तर आज मॉर्निंगला आलो आहे आणि आज थोडंसं बघू, एक्सप्लोर करू थोडंसं आणि मग लगेच निघणार आहे. तर चला मित्रांनो जाऊया आतमध्ये आणि बघूया. जेवढा लवकर होईल तेवढा कॅप्चर करायचा आणि लगेच निघायचं आपल्याला रामेश्वरम. तर चला कंटिन्यू व्हिडिओला बघत राहा. तर मित्रांनो लवकर घेतला आहे, हेल्मेट वगैरे ठेवला आहे, शूज वगैरे इथे ठेवलं आहे. काही टेन्शन नाही आता. तर आता मस्तपैकी फिरू शकतो, थोडंसं मंदिर वगैरे बघू शकतो नीट. त्या मनामध्ये धास्ती नाही की आपलं हेल्मेट वगैरे नीट राहील का नाही, पण आता एकदम परफेक्ट ठेवलेलं आहे सगळं. लायब्ररी लायब्ररी. जाऊया आतमध्ये. तर इंटरेस्ट बघा किती मस्त बनवला आहे. आणि वरचा क्लायमेट बघून मला एकदम भारी वाटायला लागला की अजून व्ह्यू एकदम चांगला वाटतो. बॅकग्राऊंड वगैरे असं मस्त की असं पिक्चर बघा एकदम भयंकर वाला.
आहे इथे. गाईस वरती पण नक्षीदार काम केलेलं आहे मस्तपैकी. आणि हा नक्षी ये आहेत ना, ये शिला कसं कोरले असतं ते मला तेच ना शिला कसलं डेंजर आहेत. साली कसं होतं ते बघा. 1950 सालीचा फोटो आहे ते सर्व. तेव्हा कसं होतं ते आणि आता कसं दुरुस्ती झालं ते बघा. तसं मित्रांनो बाहेरून असं मंदिर दिसतं पूर्ण आणि याच्या आतमधला पूर्ण हे बघा. याच्यामध्ये कसं काय येते बघा, किती फ्लोर आहेत बघा. कसं बनवलं असेल हे सर्व स्ट्रक्चर. अरे एकदम भारी आणि एकदम परफेक्ट कलाकृती. साला अकेला बेटा है. हाँ देख पूरा फौज लेके आया है. पूरा अरे एक ही है. इकडे बघा बॅक साईडची. आम्ही जे आता फ्रंट साईडचे आपण बघितलं, आता बॅक साईडची बघा. हाँ कैसा है टेम्पल? बहुत अच्छा टेम्पल है ब्रो. नेक्स्ट टाइम से उंगली करेगा मेरे प्लान में? उंगली नहीं करूंगा, मुंह करूंगा भाई. बारिश कर के रखो सोनो बिग टेम्पल. सो गाइस मंदिर एक्सप्लोर करून आल्यानंतर आम्ही मका घेतला आहे. आता मका खायला बसलं. मग भाई कितना भूख लगा इनको क्या पता भाई, आवाज़ भी नहीं दे रहे. फिर भी भूख लगा, फिर भी मोबाइल यूज कर रहे भाई. मेरा बन रहा है, ये खाऊंगा और बाद में निकल जाऊंगा मैं अपने रास्ते. बच्चे पाउस का मौसम लग रहा है इधर. बहुत बादल काले काले हो रहे. ऐसा लग रहा है कि आगे जाके हमें बारिश ही मिलने वाली. अरे ये सरल है के पूरा ब्लैक ब्लैक दिखती. वाइजर पे ब्लैक ब्लैक लगाती, इसके लिए पूरा ब्लैक ब्लैक और दिखती. ऊपर का हुआ है पूरा ब्लैक ब्लैक, पर हमने कवर करने के लिए तो कुछ लाया ही नहीं है. खाली रेनकोट लाया है बस. खुद कवर हो सकते हमारे लगेज, तो मेरा कवर नहीं हो सकता. ये मेरा थाम सबसे बड़ा वीक पॉइंट हो गया है अभी, क्योंकि बारिश आ जाएगी तो. कसा 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 होणार मयूर, कसा होणार पाऊस आला तर. तुला काय इथून आणला तुम्ही? हां हे सर्व सोडा मित्रांनो. हा समोरचा वेदर बघा, मस्त ते पाठीमागचं मस्त वेदर झालं आहे. एकदम ढग एकदम क्लिअर झालेले आहेत दिसतात. आणि या साईडला पाऊस पडतो. मला वाटतं आम्ही जिकडे चाललो ना तिकडे बारिश लेके जाते हम. कहा से ये हवाई
गमों के संगल. बाय बाय तंजावूर. तंजावूरला बाय केला आहे मित्रांनो. लाल माती बोलते इकडे पण. लाल माती पण इकडं. चेकपोस्ट बाबा, या चेकपोस्टने तर कालपासून हैराण केले. धर्म चेकपोस्ट आहे तिकडं. काय सांगू, कसं सांगू, कुणाला सांगू. पण रस्ता भारी भेटला. रस्ता इकडे येण्यासाठी मित्रांनो रस्ते भेटला आणि कडक वाला रस्ता भेटला. त्याच्यामुळे जरा लवकर कॅच केला. त्यामुळे झाला पाठी आहे आपल्या सोबत. कालच पेट्रोल टाकलाय, टेन्शन नाही. चालवलं आपली 150 चालू, 150 120 चालवलं अशी. काय टेन्शन नाही. तू राडा. चेकपोस्ट कमिंग. आता चेकपोस्ट सोडला आणि लगेच चेकपोस्ट लागला. भरपूर आहे तिथं चेकपोस्ट. ड्रायविंग सेफ. ओके मैं स्लो थोड़ा. ओ भाई साहब, ओपे यू बोलते ना, ओपे यू. व्यू बघा. शेती आहे, शेती. नारळाच्या झाडा. काय झाडे, काय शेती, काय क्लायमेट वरचा एकदम ओके मध्ये आहे ना. क्या था तुझा भाई. सिग्नल पण बघला कोणता होता. हा यो हाताचा सिग्नल भाई. हो काय विषय काय. इज्जत बोलते. बाय बाय. अरे साईट, अरे साईट, अरे पोचलो आता साईट. 160 किलोमीटर बाकी. आता पोचू मित्रांनो. अजून थोडी पण आहे. रामेश्वरम थोडा बाकी आहे. बाकी पोचू. रस्ता तर एकदम टापटीप आहे. थोडा रस्ता क्रॉस करताना थोडं प्राणी वगैरे येतात मध्ये. कुत्रा वगैरे बघा असं येतात. त्याच्यामुळे थोडंसं स्लो व्हायला लागतंय. कधी कधी गाड्या पण मध्ये येतात. बघत नाही तुला आरशामध्ये. डायरेक्ट टाकतात राईट साईडला. तर विषय झाड आहे. राईट साईडला मस्त की खारे का काय माहीत नाही. त्याच्यामध्ये नारळाचे झाडा एकदम मस्त. लेफ्ट साईडला पण नारळाचे झाडा. काय झाडे, काय रस्ता, काय पाणी, सगळा ओके मध्ये. फक्त डोंगरची का मेजरा काहीच नाही. फक्त ना मग आता 161 किलोमीटर. वरती लिहिलेलं 160. आता इथं मॅपमध्ये 161 दाखवतो. आणि धनुषकोडी 160 दाखवतो. धनुषकोडीला जायचं इच्छा आहे. आत्ताच जर लवकर पोचलो ना तर धनुषकोडीला जाऊ. बाईक वगैरे जर बाईकवर फोटो काढू. मग नंतर परत वाटतं आय थिंक मॉर्निंगला धनुषकोडीला जाऊ. मग नंतर तिथूनच हो म्हणजे मध्ये न्यायचं आहे. आपला म्हणजे परतीचा प्रवास चालू होईल. म्हणजे असा काय काय ठिकाण आहेत म्हणजे पण उटी बिटी, म्हैसूर वगैरे असं, मुन्नार वगैरे सगळं करून यायचं तिकडून. म्हैसूर आहे, उटी आहे, मुन्नार आहे. काय झाडी, काय डोंगर. हां आता आठवण आलं का. तर 149 किलोमीटर बाकी आहे मित्रांनो. मी थोडंसं जेवण वगैरे करून घेतो कारण का भूक लागले. 3:30 वाजायला आले. तिकडून निघलो. काहीच नाश्ता केला नव्हता. आता मध्येच काहीतरी नाश्ता करतो कारण का भरपूर भूक लागलेली आहे. नंतर आला की ते आपल्याला 149 किलोमीटरवर कॅप्चर करायचे. मग नंतर फुल एनर्जी येणार आवाजामध्ये. आता थोडासा डाऊन आहे आवाज त्याच्यामुळे. जरा खातो नंतर भेटतो. सो फायनली फ्रेशनेस आलेला आहे तोंडावर मित्रांनो. कारण का भरपूर नाश्ता सॉरी जेवण वगैरे झालेलं आहे मजबूत. आणि आता निघालो आहे आम्ही. तर किती बाकी होता. 148 किलोमीटर बाकी आहे. तर मयूर ब्रो बोललो होता की आपण डायरेक्ट गाठू धनुषकोडी. बघू पहिले. तर ठीक आहे बघूया जसं पोचू तसा. ना तर सनसेट गेला तर पूर्ण आपला वाट लागणार तिथं. व्ह्यू तर काय फायदा नाही. पण एक दिवस आपल्याला तिथे पोचायला म्हणजे तिथे जायला लागेल. मग तसं ड्रेसिंग त्याला मारायचं आहे. आता त्या एवढ्या लांब आलं आहे तर ह्या गेअर रायडिंग गेअरवर पण फोटो काढायचा आहे. आणि आपला आपण जे वेअर करतो तसं त्यांनी कपडा आणल्या घरातून ते पण घालायचं आहे. बघू काय आहे त्या काय नाही. मस्त वातावरण झालं आहे एकदम. रस्ता बघा एकदम. वरती टावर, इकडं टावरची संख्या जास्ती आहे वाटते इकडे वाटतं. आणि मस्त रिलॅक्स चाललं. मला लगेच एकदम टेन्शन नाही. पाठवून काय दुखत नाही माझा. आणि मस्त की टेकून वगैरे एकदम रिलॅक्समध्ये ते येतात पाठीमागून. निघालो पुढे. अच्छा आम्हाला जागा दे जराशी. अंगावर घालतो का माझ्या.
4:25 झाले, 4:25. चेकपोस्ट भरपूर आहेत मित्रांनो इकडे. राईट साईडला 500 व्ह्यू होतं मित्रांनो. कडक काय रस्ता आहे, पूर्ण सामसूम रस्ता आहे. गाड्यातनं झालं भरपूर आहे त्याच्यावर. आता गंमत काय झाली, अक्षयवर म्हणून फोन केला आणि बोलतो की टोल नाका इथं थांबतं. माझ्यासाठी थांबलं ना बँडे, उनके साथ ही गेम हुआ. मैं आगे निकल गया, वो पीछे रह गया अभी. अरे आराम से. इवनिंग का टाइम बहुत अच्छा जा रहा है यार. एकदम थोड़ी हवा ठंडी भी आ रही है और रास्ता भी एकदम सामसूम दिख रहा है. गाड़ी चलाने में बहुत मज़ा आ रही है. क्या बोले, दिल गार्डन गार्डन हो रहा है. मज़ा ही आ रहा है गाड़ी चलाने में. इतना हाथ भी छोड़ के चला रहा हूँ मैं, पर 2 हाथ नहीं छोड़ सकता क्योंकि 2 हाथ छोड़ा तो सोलपाटे मेरे निकल जाएंगे. इसके लिए नहीं निकल रहा, मतलब नहीं छोड़ रहा बस. इधर बहुत खेती है, जहाँ तक देखो वहाँ पे खेती है. अभी बस रह गया 106 किलोमीटर दूर. पहुँचने का टाइम दिखा रहा है अपना गूगल मैप 7 PM. ओ मोर दिस मित्रांनो, मोर. मोर गेला मित्रांनो. यार माया मोर आहे बघ. अरे यार मोर गेला राईट साईडला. मोर गेला. मोर होता ब्रिज वरती चढायचा आहे ना, बिना पिसांचा होता. म्हणजे असा रस्ता क्रॉस करत होता यार. फर्स्ट टाइम पहिल्यांदा बघला मित्रांनो. बड़ा ही मजा आ गया देख के. हाँ काय बोलता मयूर जी, लुखे बोल, थोड़ा लुके बोल. आवाज नहीं आ रहा है. कितना 4-5 किलोमीटर दूर रहेगा क्या? आवाज नहीं आ रहा है. हेलो मयूर जी, सुन रहे हो हमको? हाँ तो क्या बोल रहे थे आप मोर के बारे में? अरे बाप रे बाप. हाँ वाह वाह वाह. अरे उसके ऊपर तुरा था मोर के जैसा. मैंने क्या बचपन से देखा नहीं क्या उसका? हाँ फोटो देखा नहीं क्या? हाँ अरे कुछ भी मेरे को देखने मिला बस हुआ. देख इधर कुत्ते दौड़ रहे थे तेरे जैसे. पिल्ला है पिल्ला, तेरे जैसा पिल्ला है, कुत्ता पिल्ला. अरे बाप, थंडी हवा चालू झाली आता. पाऊस पडतं पुढं का थंडी हवा चालू झाली यार. तेच समजत. बस 69 किलोमीटर बाकी. आता जस्ट पोचू मित्रांनो. आता म्हणजे अजून भरपूर टाईम आहे, जस्ट नाही तरी पण एक बोलण्याची प्रथा म्हणजे पोचू. आम्ही आता एकदम रिलॅक्स बसले. आता जसं पाय दुखत होते फोल्ड करून, एकदम पाय वरती करून बसल्या. नो टेन्शन. इथं तो करू शकतो मी असं, कारण का इथं काही एवढी पब्लिक नाही, गाड्या पण चालत नाही. तो रिलैक्स ही है. ये क्या पकड़ रहे ब्रो? मछली पकड़ रहे. हाँ स्नान कर रहे, स्नान. आश्चर्य ब्रो कुठं हाय करो हाय. हाँ ये टेम्पो वाला दादा हाय करतो. दादा पहिले हाय केला तेव्हा शूट कॅमेरा बंद होता. अगर कॅमेरा चालू कर रहा हूँ रुको, फिर बाद में मिलते हैं. सॉरी बाद में देखो फिर. मग नंतर त्यांना सांगला अभी देखो. सरळ जेन का लेफ्ट आहे. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही.